नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत आणि आता जगाच्या पाठीवर मध्ये जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेऊया. युरोपियन युनियनमधल्या इतर देशांनंतर सुमारे 2 आठवड्यानंतर आता नेदरलँड्सनं बुधवारी आपला कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केलाय. डिमेन्शिया झालेल्या लोकांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या सॅना एल्काद्री या परिचारिकेला सर्वात आधी फायझर बायोटेकची लस देण्यात आली. कोरोना संकटाच्या 10 महिन्यांच्या कालावधीनंतर आपण या संकटाच्या समाप्तीची सुरुवात करतोय असं नेदरलँड्सचे आरोग्य मंत्री युगो डिजॉंग यांनी लसीकरण केंद्रावर म्हटलंय. युरोपमधल्या हजारो लोकांनी गेल्या महिन्यात कोरोना लस घ्यायला सुरुवात केली. विविध देशात लसीकरणाची तयारी पूर्ण झालेली असली तरी बाल्कनसारख्या लहान देशांकडे युरोपियन युनियननं दुर्लक्ष केलंय. बाल्कन या देशांमधल्या अनेक कंपन्या लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी प्रयत्नशील आहेत, परंतु युरोपच्या दक्षिण पूर्वेच्या परिघावरील बहुतेक राज्य अद्याप लसीकरण सुरू होण्याच्या बाबतीत ठोस पावलं उचलली जात नसल्यानं पहिल्या लसीच्या प्रतीक्षेत आहेत. टोकियो आणि आजूबाजूच्या 3 भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जपान सरकार लॉकडाऊन जाहीर करण्याच्या तयारीत आहे. जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव केटसुनोबू काटो यांनी म्हटलंय की सरकार लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून कडक आणि प्रभावी उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. लोकांनी घरातूनच काम करावं, बाहेर जाणं कमी करावं अशी विनंती सरकारतर्फे नागरिकांना करण्यात आलेली आहे. चेक रिपब्लिक या देशामध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणात सतत वाढ होतीये. या देशात आता ही एक नवी चिंता वाढवणारी गोष्ट ठरतीये. नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये रुग्णसंख्या मंदावल्यानंतर या आठवड्यात पुन्हा एकदा संक्रमण नव्यानं वाढू लागलेलं आहे. सरकारनंही कोरोना बाधितांची वाढ रोखण्यासाठी बंदी घातलेला लॉकडाऊनचा कालावधी आता किमान 10 जानेवारीपर्यंत वाढवलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या समूहानं कोरोनाच्या उत्पत्तीचा तपास करण्यासाठी चीनी तज्ज्ञांसह एकत्रितपणे काम सुरू केलंय. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते मार्गरेट ॲन हॅरिस यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. WHO विविध मानवी संस्थांकडून साथीचे रोग, विषाणूशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्यातल्या तज्ज्ञांची एक टीम वुहानमध्ये सातत्यानं पाठवत आलेलं आहे. जगभरामध्ये कोरोनाचं संक्रमण वाढतंय. गेल्या 24 तासात 6 लाखांहून अधिक संक्रमितांची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा आता 8,68,00,000च्या आसपास पोहोचलाय. प्रमुख देशांनी कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी दिलेली आहे, पण अजूनही संक्रमण आटोक्यात आलेलं दिसत नाहीये. गेल्या 24 तासात 6 लाख संक्रमितांची नोंद झालेली आहे, तर 13,000हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोना बळींचा एकूण आकडा 18,74,314 वर पोहोचलाय. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन DC मध्ये लागू करण्यात आलेले कडक निर्बंध पुढच्या आठवड्यात काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहेत. गव्हर्नर जे इन्स्ले यांनी ही माहिती दिलेली आहे. 11 जानेवारीपासून नव्या मार्गदर्शक सूचना लागू केल्या जातील. मनोरंजनाचे काही कार्यक्रम आणि फिटनेस प्रोग्राम मर्यादित स्वरूपात करायला परवानगी देण्यात आलेली आहे. वॉशिंग्टनमधल्या 39 काउंटी 8 भागात विभागल्या जाणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात हे निर्बंध शिथिल केले जातील. दुसऱ्या टप्प्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. वॉशिंग्टनमध्ये आतापर्यंत 2,56,000 संक्रमितांची नोंद झालेली आहे, तर 3,480 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. थायलंडमध्ये मंगळवारी 527 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे. यात सामुत साखोन प्रांतातल्या काही संक्रमितांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात बँकॉक जवळच्या परिसरातल्या भागात संक्रमितांची संख्या वाढतीये. मच्छी मार्केटमध्ये काम करणाऱ्या आणि वसतिगृहात काम करणाऱ्या काही स्थलांतरितांचा यात समावेश आहे. जवळच्याच हॉस्पिटलमध्ये कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. 527 पैकी 439 निर्वासित, तर 82 जणांना स्थानिक संक्रमणातनं कोरोना संसर्ग झालेला आहे. इंग्लंडमध्ये 3ऱ्या लॉकडाऊनची घोषणा झालेली आहे. 6 आठवड्याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोना संक्रमणाचं प्रमाण वाढत असल्यानं हा निर्णय घेतला गेलाय. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नागरिकांना घरीच राहण्याचे आदेश दिलेत. मंगळवारी रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या या आदेशानुसार शाळा, रेस्टॉरंट्स, अत्यावश्यक सेवा नसलेली दुकानं फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.
तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू झाल्यानं लंडनच्या प्रसिद्ध ठिकाणी सध्या शुकशुकाट दिसतोय। वेस्टमिन्स्टर परिसरात, संसद परिसरात बुधवारी प्रतिनिधी एकत्र येतील आणि पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशाचं कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू होईल। लंडन आय हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात येणार आहे। पुढचे 6 आठवडे शाळा, रेस्टॉरंट्स, हेअर सलॉन्स, जिम, थिएटर्स बंद असतील। ब्रिटनमध्ये संक्रमण सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच 60,000 रुग्ण आढळलेत। मंगळवारी 830 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। त्यामुळे ब्रिटनमधला कोरोना बळींचा आकडा वाढून आता 76,000वर पोहोचलाय। फ्रान्समध्ये स्ट्रासबर्ग हॉस्पिटलमध्ये केवळ 10 जणांना लस वितरित करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि हे प्रमाण मर्यादित ठेवण्याच्या फ्रान्स प्रशासनाच्या निर्णयावर टीका होतीये। पहिल्या आठवड्यात केवळ 500 नागरिकांना लस देण्यात आली। लसीकरणाला संमती देण्याबद्दलचं धोरण जटिल असल्यानं या अडचणी येत असल्याची टीका होतीये। येत्या काही दिवसात लसीकरण मोहिमेचा वेग वाढेल असा विश्वास सेंट विन्सेंट हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनी व्यक्त केला आहे। कोलंबियाच्या स्थानिक प्रशासनानं राजधानी बोगोटामधल्या 3 प्रांतात लॉकडाऊन लागू केला आहे। सुपरमार्केट, फार्मसी व्यतिरिक्त इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत। नुकत्याच सुट्ट्या संपल्यानं कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतीये। त्यामुळे काही शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। काही भागात नागरिकांना घरी राहण्याच्या सूचनांचं पालन करण्यात आलेलं आहे। ऑगस्टपासून या सगळ्या गोष्टी मर्यादित स्वरूपात होत्या, मात्र आता कडक निर्बंध घालण्याचा विचार सरकार करतंय। कोलंबियात नोव्हेंबरमध्ये दररोज 8,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत होती आणि गेल्या काही दिवसात ही रुग्णसंख्या आणखी वाढताना दिसतेय। जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी मंगळवारी लॉकडाऊन 3 आठवड्यांसाठी म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केलेली आहे। मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांप्रमाणेच अंमलबजावणी केली जाणार आहे। अतिसंक्रमित भागात रहिवाशांच्या दळणवळणावरही मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत। जर्मनीत 2 नोव्हेंबरपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे। ब्राझीलमध्ये मनाऊस शहरात 180 दिवसांच्या आणीबाणीची घोषणा करण्यात आली। अत्यावश्यक उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करणं यामुळे शक्य होईल असं मत मनाऊसचे महापौर डेव्हिड अल्मेडा यांनी व्यक्त केलं। लस वितरित करण्याची ही तयारी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलंय। गरजेच्या वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। अमेरिकेतल्या उत्तर कॅरोलायनामध्ये फायझर आणि मॉडर्ना लसीकरणाचा वेग मंदावल्याचं पाहताच गव्हर्नर कूपर यांनी मंगळवारी प्रक्रियेला गती देण्यासाठी नॅशनल गार्डच्या सदस्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली। मिळालेल्या आकडेवारीनुसार पहिल्या डोस लसीकरणात नॉर्थ कॅरोलायना हे अमेरिकेतलं सर्वात हळू प्रक्रिया असलेलं राज्य ठरलेलं आहे। सध्या न्यूयॉर्कमध्ये फक्त आरोग्य सेवा कर्मचारी आणि वृद्धाश्रमातले रहिवासी आणि कर्मचारी यांनाच लस दिली जाते। त्यामुळे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी स्टेट हेल्थ विभागाकडे लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली। यावर अँड्रू क्युमो सरकारनं पात्र नागरिकांना लस देण्यासाठी पुरेशी हालचाल लवकरात लवकर न केल्यास रुग्णालयांना आता दंड ठोठावण्याचा इशारा दिलेला आहे। आता 75 वर्षांवरील नागरिक, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांसारख्या अत्यावश्यक कामगारांना, फ्रंटलाईन वॉरियर्सना लस देण्याची मागणी होती। अमेरिकेतले सर्वोच्च संसर्गजन्य रोग तज्ज्ञ फॉसी यांनी मंगळवारी सांगितलंय की सध्या लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगामुळे आरोग्य अधिकारी आणि जनता निराश झालेली आहे। त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असताना अमेरिका लवकरच दिवसाला किमान 10 लाख कोरोना लसीचे डोस देणार आहे। 100 दिवसांमध्ये 100 दशलक्ष लसीकरणाचं ध्येय सरकारचं आहे। कॅलिफोर्नियामधल्या सॅन डिएगो विद्यापीठातले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडे आता कोरोना टेस्टसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झालेला आहे। टेस्ट किट्स आता कॅम्पसमध्ये वेंडिंग मशीनच्या माध्यमातून उपलब्ध होतील। 11 वेंडिंग मशीनमधनं या किट्सचं वितरण केलं जाईल। किट्स मोफत आहेत, ज्यात एक स्वॅब आहे। टेस्ट नंतर रिपोर्ट 2 दिवसांच्या आत येणं अपेक्षित आहे। इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हायटी यांनी मंगळवारी सांगितलंय की हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असलेल्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे जानेवारीत कोरोना बळींची संख्या देखील वाढेल। ब्रिटननं मंगळवारी कोरोनामुळे झालेल्या 830 मृत्यूंची नोंद केलेली आहे। मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे आता चांगले उपचार आणि औषधं आहेत। त्यामुळे येत्या काळात कोरोना बळींची संख्या आटोक्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। स्कॉटलंडच्या मंत्री निकोला स्टर्जन यांनी कोरोनाच्या गंभीर होत चाललेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढतोय, त्यामुळे
त्यांनी सर्व नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन केलंय। स्कॉटलंडमधील लॉकडाऊन जानेवारी अखेरपर्यंत कायम राहील आणि फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहतील। स्कॉटलंडमध्ये सध्या 1347 लोकांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत स्कॉटलंडमध्ये 1 लाखांहून अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे। पहिल्या 4 प्राधान्य गटातल्या 13 दशलक्ष लोकांना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोनाची लस मिळेल अशी आशा ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे। ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोरिस जॉन्सन यांनी हे वक्तव्य केलं आहे। ब्रिटनमधला हा लॉकडाऊन पुढच्या 6 आठवड्यांसाठी असणार आहे। कोरोना रुग्णांमध्ये होणारं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी आणि रुग्णालयांना काहीसा दिलासा मिळावा या हेतूनं हा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। नवीन लॉकडाऊनशी सुसंगत होण्यासाठी सरकारनं तातडीनं लसीकरण कार्यक्रम राबवावा अशी मागणी इंग्लंडमधले विरोधी पक्षनेते कर स्टार्मर यांनी केलेली आहे। ब्रिटन हा जगातला पहिला देश आहे ज्याला लस मिळालेली आहे, त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेलं आहे। ब्रिटन हा पहिला देश करण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी म्हटलंय। लॉकडाऊनमुळे अनेक जण आपापल्या घरांमध्येच आहेत, त्यामुळे लसीकरण राबवणं सोपं जाईल असंही स्टार्मर यांनी म्हटलेलं आहे। चीनमधल्या उत्तर गाओचेंगमधल्या 6 गावांमध्ये आणि शहरी भागातल्या काही ठिकाणी कोरोनाच्या न्यूक्लिक ॲसिड चाचणीचं प्रमाण वाढवलं गेलं असून 4 लाख लोकांची चाचणी केली जाणार आहे। शिजियाजुआंग नगरपालिका सरकारचे प्रवक्ते वांग जियानफेंग यांनी ही माहिती दिलेली आहे, तर गोचेंग गावातील सगळ्यांची न्यूक्लिक ॲसिड टेस्ट केली गेलेली आहे। टेस्ट करण्याचं जर कोणी शिल्लक राहिलं असेल तर त्याची खात्री करून घेतली जात आहे। जर कोणाची टेस्ट राहिली असेल तर तातडीनं ही टेस्ट केली जाते आणि टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। स्वित्झर्लंडमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी मंगळवारी जगाला इशारा दिलेला आहे। जगातल्या काही देशांमध्ये कोरोनाचा आजार प्रचंड फैलावला आहे। दरम्यान लसींची संख्या देखील वाढतेय, मात्र जानेवारी महिन्यात जगभरात परिस्थिती भयावह असल्याचं दिसतंय। व्हायरस आता म्युटंट होतो आहे आणि त्यामुळे स्वतःचं स्वरूप तो बदलतोय। रुग्णालयात रुग्णांची संख्या आता क्षमते इतकी आहे। तसंच अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा हे सगळं धोकादायक ठरत असल्याचं WHOच्या महासंचालकांनी म्हटलेलं आहे। WHOचे महासंचालक टेड्रॉस अॅडनॉम गिब्रेसिस यांनी मंगळवारी सर्व देशांना कोविड-19 विरोधी लसीची चाचणी संख्या वाढवण्याचं आवाहन केलेलं आहे। कोरोनाचं संक्रमण अधिक वेगानं पसरतंय आणि देशाच्या विकासासाठी एक मोठी गुंतवणूक असलेली आणि अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं मुख्य आधारस्तंभ असलेली आरोग्य व्यवस्था सध्या गंभीर परिस्थितीतनं जात असल्याचं टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। एखाद्या संसर्गजन्य व्हायरसचा नवीन संसर्गजन्य व्हायरस कसा होतो हे कोविड-19नं दाखवून दिलंय। त्यामध्ये मृत्यूचा धोका अधिक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। ग्रीसच्या पंतप्रधानांनी आता इशारा देत म्हटलंय की कोरोना लसीकरण मोहिमेतील काळातील कठीण महिने आता पुढे आलेले आहेत। ग्रीसमध्ये दिवसाला 5000 नागरिकांना लसीकरण होतंय। या कार्यक्रमात 20 जानेवारीपासून सर्वसामान्यांना लस देण्यात येतेय। 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सर्वात आधी ही लस देण्यात येईल। आपल्या लोकसंख्येचा विचार करता लस द्यायला वेळ लागेल असं मित्सोटाकिस यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय। सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि ट्रम्प प्रशासनाच्या ऑपरेशन वॉर्प स्पीडच्या नेत्यांच्या अपेक्षेनुसार कोट्यावधी अमेरिकन लोकांना लस देण्याची गती मंदावली असून गोंधळाला सुरुवात झालेली आहे। कामाचा अधिक ताण, अव्यवस्थितपणा यामुळे राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग लस देण्याच्या योजना एकत्रित करण्यासाठी घाबरून जात आहेत। मार्टिन काउंटी इथल्या फ्लोरिडा आरोग्य विभागानं सोमवारी केवळ नियुक्तीद्वारे 65 किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना कोविड-19ची लस देणं सुरू केलेलं आहे। कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांसाठी कोविड-19 विरोधी लस सुरक्षित आहे असा संदेश देण्याच्या उद्देशानं सुप्रसिद्ध बेसबॉल खेळाडू हँक ॲरन, संयुक्त राष्ट्रांचे माजी राजदूत अँड्र्यू यंग आणि माजी आरोग्य आणि मानवी सेवा सचिव लुईस सलिवन यांना मंगळवारी मोअरहाऊस स्कूल ऑफ मेडिसिन इथं कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली। मॉडर्ना लसीचे पहिले 2 डोस घेण्याकरता नव्या नागरी हक्कांच्या पुढाकारानं नवीन मोअरहाऊस आरोग्य क्लिनिकला भेट देण्यात आली। ज्येष्ठ टॉक शो होस्ट लॅरी किंग यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर बनल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। आता त्यांना लॉस एंजेलिसमधल्या रुग्णालयातल्या ICUमधून बाहेर हलवण्यात आलंय आणि ते आता स्वतः श्वास घेऊ शकतायत अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे।
किंग यांना 1 जानेवारीच्या संध्याकाळी आयसीयूमध्ये हलवण्यात आलेलं होतं आणि त्यांना ऑक्सिजनही लावण्यात आलेला होता, पण आता त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज नसून ते स्वतः श्वास घेऊ शकतायत अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे। 2021चा ग्रॅमी पुरस्कार सोहळा जानेवारी महिन्यात लॉस एंजेलिसमध्ये होणार नसून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये आणि मृत्यूच्या संख्येत वाढ झालेल्या कारणामुळे आता ते मार्चमध्ये आयोजित केले जाणार आहेत। या वार्षिक शोचं स्वरूप बदलत चाललं असून 31 जानेवारीऐवजी आता ते मार्चला प्रसारित केलं जाणार असल्याचं रेकॉर्डिंग अकॅडमीनं सांगितलेलं आहे। ग्रॅमी सोहळा लॉस एंजेलिसमधल्या स्टेपल्स सेंटर इथं होणार आहे। कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे स्पेनमधल्या माद्रिदमध्ये होणारी पारंपरिक 3 वाईज किंग्स परेड रद्द झालेली आहे। त्यामुळे अनेक महत्त्वाच्या पारंपरिक गोष्टींवरही मर्यादा आलेली आहे। द मड्रीना फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं पाठिंबा दर्शवल्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या प्लाझा डे सॅन अमोरासह दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना सुट्टीचा आनंद मिळावा म्हणून खाद्यपदार्थ आणि भेटवस्तूही आणल्या गेल्या होत्या। हाँगकाँग पोलिसांनी 53 माजी खासदार आणि लोकशाही कार्यकर्त्यांना नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली बुधवारी अटक केलेली आहे। गेल्या वर्षी जून महिन्यात हाँगकाँगच्या लोकशाही चळवळीविरुद्धचा कायदा संमत करण्यात आल्यानंतर जनतेमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला होता। काही माजी लोकप्रतिनिधींनी अनधिकृतपणे शासकीय इमारतीत प्रवेश केल्यानं सरकारनं आंदोलकांना अटक केलेली होती। जॉर्जियातल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे 2020च्या हंगामी निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाल्याचं घोषित केलंय। अमेरिकेच्या सिनेट निवडणुकीची चुरशीची लढाई जो बायडन यांच्या अमेरिकेवरील नेतृत्वाची पकड निश्चित करणारी ठरणार आहे। सिनेटचं बहुमत मिळवण्यासाठी डेमोक्रॅट्सनं दोन्ही निवडणुका जिंकण्याची गरज आहे। जागतिक खरेदी व्यवस्थापक निर्देशांक उत्पादन क्षेत्रात 2020च्या डिसेंबर महिन्यात वाढ झालेली आहे। जागतिक आर्थिक बाजारातली परिस्थिती सुधारण्यास यामुळे मदत झालेली आहे। गेल्या महिन्याच्या तुलनेत 1.3% वाढीसह 55.2 इतकी वाढ नोंदवण्यात आल्याचं चायना फेडरेशन ऑफ लॉजिस्टिक्स अँड पर्चेसिंगनं मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय। उत्तर कोरियाच्या पहिल्या पूर्ण सत्ताधारी पक्षाच्या काँग्रेसला 5 वर्षात संबोधित करताना देशाचे नेते किम जोंग उन यांनी मंगळवारी हे कबूल केलंय की उत्तर कोरियाची आर्थिक विकास योजना अपयशी ठरलेली आहे। 2016 मधली ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण झालेली नाहीत। कोरोनामुळे आर्थिक संकट आणखी भेडसावत असल्याचं किम जोंग उन यांनी म्हटलेलं आहे। चीनचे नामांकित उद्योजक ई-कॉमर्स अब्जाधीश जॅक मा जनतेत दिसलेले नाहीत। ऑक्टोबरपासून झालेल्या भाषणानंतर शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी आता त्यांचा रोष ओढवून घेतल्याचं बोललं जात आहे। जॅक मा गायब झाल्यानंतर जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा समूहाचं नेमकं काय होईल यावरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। चीनी समाज माध्यमांवर अलिबाबा गायब म्हणत लोकांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। बोस्नियामधल्या महत्त्वाच्या नदीवर कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले, त्यामुळे पर्यावरणीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असून प्रादेशिक जलविद्युत केंद्राला यामुळे मोठा धोका निर्माण झालाय। प्लास्टिकच्या बाटल्या, लाकडी फळ्या, गंजलेले बॅरल्स आणि इतर कचरा मंगळवारी वाइसग्रॅड शहराजवळच्या ड्रीना नदीकाठी साचलेला दिसला होता। नदीकाठच्या भूभागावर हिवाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर मॉन्टेनेग्रो, सर्बिया आणि बोस्नियामधील ड्रीना उपनद्या अधिकच कचरा वाहून नेत असतात। अमेरिकेतल्या विस्कॉन्सिनमध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीला पाठीमागून गोळी मारणाऱ्या श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार नसल्याचं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे। पोलीस अधिकाऱ्यानं या कृष्णवर्णीय व्यक्तीला पाठीमागून गोळी मारल्यानंतर या घटनेचा व्हिडिओ शूट झालेला होता आणि हा व्हिडिओ संपूर्ण अमेरिकेत व्हायरल झालेला होता। या प्रकारानंतर अमेरिकेत बहुतांश ठिकाणी आणि विशेषतः विस्कॉन्सिनमध्ये पोलीस अत्याचार आणि वर्णद्वेषाविरोधी आंदोलनं झालेली होती। ऑफिसर रुस्टिन शेस्की यानं 23 ऑगस्टला जेकब ब्लेक यांच्यावर गोळी झाडली होती। त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळलेला होता। नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केलेला होता। पोलिसांच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या जेकब ब्लेक याच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे। जेकब ब्लेक याच्यावर गोळीबार करणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार करणार नाही असं सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे। पण गुन्हा दाखल न करण्याच्या निर्णयाचं आश्चर्य वाटलं नाही, कारण पोलिसांना कायमच दोषमुक्त ठरवलं जातं अशी प्रतिक्रिया जेकब ब्लेकच्या वडिलांनी व्यक्त केलेली आहे। अमेरिकेचे पोलीस अमेरिकन कायदे आणि नागरिकांपेक्षा मोठे आहेत का हे ठरवण्याची आता वेळ आल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी 5 वर्षात धोरणात्मक यश आणि अपयशाची निश्चिती करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं।
यामध्ये यश आणि अपयशाचं परीक्षण करण्यात आलं आणि आगामी काळातल्या उद्दिष्टांवर चर्चा झाली। अशा प्रकारच्या परिषदेचं किम जोंग उन यांनी पहिल्यांदाच आयोजन केल्याचं सरकारी प्रसिद्धी माध्यमांनी सांगितलेलं आहे। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। सुमारे 1 वर्षापूर्वी इराणनं युक्रेनचं एक विमान खाली पाडलेलं होतं। त्याच्या तपासावर आता एक फिल्म तयार करण्यात आलेली आहे। हे फिल्म पाहून काही वेगळ्या गोष्टींवर प्रकाश पडतो का हे पाहण्यासाठी विमान अपघातातल्या मृतांचे नातेवाईक एकत्र आलेले होते। इराणची राजधानी तेहरानजवळ 8 जानेवारी 2020ला युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या UIAच्या फ्लाईट 752च्या खाली गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, ज्यात 176 जण ठार झाले होते। 1 वर्षापूर्वी क्रांतिकारक गार्ड सैन्यानं युक्रेनच्या जेटलायनर खाली ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईसाठी $30 दशलक्ष वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत। इराणचे अधिकारी राष्ट्रीयतेची पर्वा न करता प्रत्येक पीडिताला $1.5 लाख देतील। दोषींवर कोर्टात खटला चालवला जाईल असं अध्यक्ष हसन रुहानी यांनी म्हटलेलं आहे। गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा प्रांतात एका हिंदू मंदिरावर काही लोकांनी हल्ला केलेला होता। जमावानं मंदिराचं प्रचंड नुकसान केलं होतं। हे मंदिर शेकडो वर्ष जुनं होतं। पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं आता या प्रकरणाची दखल घेतली असून मंदिराच्या पुनर्बांधणीचे आदेशही दिलेले आहेत। मंगळवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिलेला आहे। या हल्ल्यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होत असल्याचं कोर्टानं म्हटलंय। मौलाना आणि काही राजकीय पक्षाच्या समर्थकांनी हे मंदिर तोडून त्याला आग लावली होती। वॉशिंग्टनच्या चेंबरमध्ये डेमोक्रॅट किंवा रिपब्लिकनची सत्ता असणार हे ठरवण्याकरता जॉर्जियात मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली। काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाच्या 1 दिवस आधी जॉर्जियात या निवडणुका पार पडल्या। राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये मिळालेली मतं आणि जो बायडन यांचा विजय यावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले उपराष्ट्रपती पेन्स यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण इथंच थांबूया। नमस्कार।